मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं। उमेदवारांची नाराजी एवढी टोकाला पोहोचली की छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुकांनी अक्षरशः अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। बंडोबांना शांत करण्यासाठी प्रत्येक पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागते। भाजपमधील नाराजांसोबत आता थेट मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। नाराज इच्छुकांनी त्यांच्या परीने जे करता येईल ती शक्कल लढवली आहे। पुण्यात एका इच्छुकाने चक्क अन्य उमेदवाराला दिलेला AB फॉर्म खाऊन टाकलाय। त्यामुळे पक्षाने ज्याला उमेदवारी दिली होती त्याची उमेदवारी धोक्यात आली आहे। तिकडे नागपूरमध्ये पतीने पक्षाविरोधात बंडखोरी केली म्हणून रागावलेल्या पत्नीने थेट माहेर गाठलं। तर पक्षाविरोधात काम करायचं नसल्याने नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी माहेरी राहून भाजपचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला। उमेदवारी मिळवताना अशा अनेक अजब गजब नाराजी नाट्याचे प्रयोग सध्या राजकारणात पाहायला मिळतात। उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांचे पक्षाविरोधात बंड। पुण्यात इच्छुकाने AB फॉर्म फाडून खाल्ला। पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या अर्जाबाबत पेच। नागपुरात बंडखोर पतीविरोधात पत्नीची तीव्र नाराजी। पतीने बंडखोरी केल्याने माजी महापौर असलेली पत्नी गेली माहेरी। बंडखोरीवर पतीची भूमिका कायम। एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार मच्छिंद्र ढवळे यांना पक्षाने पुण्यात उमेदवारी दिली होती। त्यांचा AB फॉर्म त्यांच्याच पक्षातील अन्य इच्छुक उद्धव कांबळे यांच्याजवळ होता। निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज दाखल होण्यापूर्वी कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्यासाठी दिलेला AB फॉर्म फाडून खाऊन टाकला। असा प्रकार घडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झालाय। त्यांनी ढवळे यांना पुन्हा एकदा पक्षाच्या पत्रावर सही शिक्का आणून द्यायला सांगितलंय। अर्ज दाखल करताना असा प्रकार पहिल्यांदाच झाल्यानं स्वतः उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक अधिकारी सारेच चक्रावून गेले। तिथल्या जे आरो मॅडम त्यांनी मला चर्चा करण्यासाठी आतमध्ये केबिनवर बोलवलं। आतमध्ये नंतर त्यांनी मला एक सांगितलं सविस्तर की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म AB फॉर्म फाडलेला आहे। मी म्हटलं ठीक आहे, मला चर्चा कळली म्हटलं ती, पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना, तिने खाल्ला तो फॉर्म, अशी मला चर्चा कळली। छाननी माझी सक्सेस झाली। तिथं उद्धव कांबळे त्याला छाननीला पण नव्हता, त्याचा पण फॉर्म बहुतेक छाननी झालेला आहे, पण एक जनरल त्यांनी मला पात्र हे घोषित केलंय। एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील इच्छुकाने AB फॉर्म गिळल्याची घटना घडल्यावर टीका करायला विरोधकांना ऐतीस संधी मिळाली आहे। पक्षाचे नेते पैसे गिळतात, त्यांचे उमेदवार अर्ज गिळतात, अशी मार्मिक टीका संजय राऊतांनी केली आहे। डुप्लिकेट AB फॉर्म गिळणं, आता त्यांचे नेते पैसे गिळतात कोट्यावधी आणि फॉर्म गिळला त्या माध्यमातून, अशा अनेक गमती यापुढे आपल्याला पाहायला मिळते निवडणुकीमध्ये। कारण हे डुप्लिकेट पक्ष आहेत सगळे, त्यांचेच कार्यकर्ते मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारतात। फॉर्म खाल्ल्याचा आरोप झालेल्या उद्धव कांबळे यांनी मात्र याचा इन्कार केला। त्यांनी हे नाकारलं असलं तरी AB फॉर्म कुठे गेलाय हे मात्र अनुत्तरित राहिलंय। आपल्या मीडियावरती जे काही दिसतंय येत आहे की फॉर्म खाल्ला वगैरे तसला काही प्रकार औचित केलेला नाही मी। आणि राहिली गोष्ट ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझ्या वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठांना आमच्या सचिव जे आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे आमच्या पक्षाचे जे मेन सचिव आहेत संजयजी मोरे साहेब, मी त्यांना विचारणा केली की मला काय जो फॉर्म देण्यात आलाय परत दुसऱ्याला कुणाला फॉर्म देण्यात आलेला आहे का, तर त्यांनी सांगितलं नाही, बिलकुल नाही, कुणालाही फॉर्म देण्यात आलेला नाही। नाराज आणि बंडखोरीचा आणखीन एक प्रकार नागपुरात घडलाय। पक्षनिष्ठेचा हा अजब प्रकार पुढे आलाय। माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरी बंडखोरीचा अजब गजब प्रकार पाहायला मिळाला। पती विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली। पक्षाची निष्ठा जपण्यासाठी अर्चना यांनी पतीचा निर्णय न पटल्यानं थेट माहेर गाठलं। 2009 ते 2012 दरम्यान भाजपमुळे महापौर पद मिळाल्यानं पक्षाच्या विरोधात जाणं अर्चना डेहनकरांना अमान्य असल्यानं त्यांनी पतीचं घर सोडून भावाच्या घरी राहणं पसंत केलंय। मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की तुमचा हक्क आहे की तुम्ही उमेदवारी मागितली,
परंतु आता जर पक्षाने ठरवलं असेल आणि त्यांनी उमेदवार ठरवून दिले असेल तर आपल्याला पक्षाच्या सोबत राहिलं पाहिजे आणि तुम्ही अपक्ष फॉर्म भरू नका. पण त्यांनी अपक्ष उभं राहण्याकरता महानगरपालिकेमध्ये अर्ज केला. राजकीय वाद टाळण्याकरता ज्या विचारधारेमध्ये आम्ही काम करतो त्या विचारधारेच्या सोबत राहण्याकरता हा निर्णय घेतला की आपण थोडंसं बाजूला राहिलं पाहिजे. भाजपच्या माजी महापौर असलेल्या अर्चना डेहनकर यांनी घर सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचे पती अपक्ष उमेदवारीवर मात्र ठाम आहेत. त्या रागाने निघून नाही गेल्या. मी घरी यायचो तर त्यांचा एकच प्रश्न असायचा की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या, मी पक्षाचं काम करणार आणि तुम्ही उमेदवारी म्हणजे अपक्षाचा इथे झेंडा लावाल तुम्ही तर माझी अडचण होईल. मी त्यांना एक सल्ला दिला की ठीक आहे, निवडणुकीपर्यंत तुम्ही आपल्या भावाकडे राहा, त्यानंतर या तिकडे जाऊन कुठेही प्रचार करा, पक्षाचा प्रचार करा. पक्षाने दिली असं तुम्हाला जबाबदारी तर तुम्ही ती जबाबदारी पार पाडा. मी पक्षाच्या विरोधात तिथे निवडणूक लढवणार, माझी ठाम भूमिका आहे. राजकारणात निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक घटना, आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र अशा अजब गजब घटनांचा आता जोरदार चर्चा सुरू आहे. युद्धात आणि प्रेमात सारं काही न्याय आणि माप असतं असं म्हणतात. आता राजकारणातही सारं काही न्याय आणि माप असतं असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.